भाजपच्या खासदार कंगना रणौत या नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेल्या असतात। मागे दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरनं कंगना रणौत यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं। आता पुन्हा आणखी एक विधान कंगना रणौत यांनी केलंय। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार झाले, त्यांच्या हत्या करण्यात आल्या असा दावाच कंगना रणौत यांनी केलाय। या वक्तव्यामुळे नव्या वादाला आता सुरुवात होण्याची शक्यता आहे। दरवेळेला अभिनेत्री असणाऱ्या कंगना रणौत यांनी केलेली वक्तव्य ही वादग्रस्त ठरली होती आणि आता त्यानंतर आपण बघतोय ते खासदारपदी विराजमान झालेले आहेत, मात्र तरीही वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे। जो बांग्लादेश में हुआ ना, वो यहाँ होते हुए भी देर नहीं लगनी थी। अगर हमारे इतने शीर्ष नेतृत्व जो हमारे इतने सशक्त नहीं होते, यहाँ पे जब फार्मर्स प्रोटेस्ट हुए, वहाँ पे लाशें लटकी थी, वहाँ पे रेप हो रहे थे, और जब वो किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे, तो पूरा देश जो है वो चौंक गया था। और वो किसान आज भी वहाँ बैठे हुए हैं, उन्होंने कभी सोचा ही नहीं ये बिल वापस होगा। वो बड़ी लंबी प्लॅनिंग थी जैसी बांग्लादेश में हुई है। सबंध शेतकरी आंदोलन आणि स्वातंत्र्य युद्ध बदनाम करण्याचा डाव काही शक्ती सातत्यपूर्ण आखतायत। त्या रणनीतीचा भाग म्हणून ही वक्तव्य अशा प्रकारच्या माणसांच्या तोंडी घातली जात आहेत, ज्या शक्ती कंगना रणावतच्या मागे आहेत आणि अशा प्रकारचं षड्यंत्र रचतायत। त्यांचा बंदोबस्त करण्याची भूमिका शेतकरी आंदोलनाला घ्यावी लागेल। आगामी काळात शेतकरी आंदोलन या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल। कंगना रणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। कंगना रणावत यांनी तातडीने माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत।